हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस येथे 36वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। नवोदित साहित्यिकांसाठी भारती विद्यापीठ नवीन अध्ययन सुरू करणार। आमदार डॉक्टर विश्वजित कदम। ग्रामीण जीवन, समाजभान आणि परिवर्तनशील विचारांची समृद्ध परंपरा जपणारे 36वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पलूस येथे मोठ्या उत्साहात पार पडले। गेल्या 36 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेले हे संमेलन ग्रामीण साहित्य चळवळीचे एक प्रभावी व्यासपीठ ठरले असून याद्वारे अनेक नामवंत व नवोदित साहित्यिकांना दिशा मिळत आहे। या संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना नवोदित साहित्यिकांना संधी आणि योगदान मार्गदर्शन मिळावे यासाठी भारती विद्यापीठ नवीन अध्ययन सुरू करण्याचा मानस डॉक्टर कदम यांनी व्यक्त केला। स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ आणि पलूस तालुका ग्रामीण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। संमेलनाध्यक्षपदाची धुरा मिरज येथील ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी यांनी सांभाळली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ गायकवाड, कवी संमेलनाध्यक्ष मनीषा पाटील आणि स्वागताध्यक्ष तानाजी चव्हाण, कवी संमेलनाध्यक्ष आनंद हरी उपस्थित होते। तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, नूतन नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, बाळासाहेब पवार, सुहास पुदाले, प्राचार्य BN पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती। या संमेलनाचे औचित्य साधून साहित्य आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल भारती पाटील, धनाजी घोरपडे, रवी बावडेकर, सुवर्णा जगताप, अजित देशमुख, दत्ता गोसावी, विनय निकम, डॉक्टर स्मिता पाटील, भूपाळी निसळ आणि RA देसाई यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, सुहास पुदाले, अभय पाटील, निशा पाटील व सर्व नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक संतोष काळे यांनी केलं, तर वासंती मेरू यांनी प्रास्ताविक मांडले। श्रीकांत माणी यांनी सूत्रसंचालन केलं आणि उमा पुदाले यांनी उपस्थितांचे आभार मानले। हे संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूसचे अध्यक्ष संतोष काळे, सुहास पुदाले, सतीश पवार, पांडुरंग पुदाले, मुकेश मुळे यांच्यासह स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला। या संमेलनास परिसरातील रसिक आणि साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। अनेक लोकांनी मला त्यांनी लिहिलेले कादंबऱ्या असतील, पुस्तकं असतील, हे सुद्धा मला भेट वस्तू। मी तुम्हाला शब्द देतो की ही निवडणूक झाल्या मी वेळ काढून ही पुस्तकं वाचेन आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर प्रत्येक लेखकाला माझं एक मनोगत आणि पत्र व्यक्तिशः तुम्हाला भाषण करायला कारण इच्छा असताना सुद्धा आजकाल वाचन सुद्धा आम्हाला कुठल्या प्रभागात कुठला उमेदवार हेच आमच्या भागात आणि तो प्रभाग कसा निवडून आणि तो उमेदवार कसा निवडून हेच आम्ही सध्या गेले महिनाभर वाचतोय आणि पुढे 2 महिने सुद्धा आम्हाला तेच वाचन आमच्या नशिबाला आहे। म्हणून मी स्पष्ट सांगितलं की कदाचित माझ्याकडनं तुम्हाला महिनाभरात उत्तर येणार नाही, परंतु जानेवारी महिना संपला की या ठिकाणी हे पुस्तक मी वाचेन आणि वाचनाची घर मला लहानपणापासून आवडते। परंतु दुर्दैवाने आजकाल जे आम्ही वाचतो सगळ्या वेगळा मजकूर असतो, परंतु आता पुढचे 3 वर्ष काही निवडणुका नाही, पण पुन्हा एकदा वाचनाचा छंद जो लहानपणाचा होता तो तुमच्या सगळ्यांच्या अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निश्चितपणे पुनर्जीवन होईल अशी मला खात्री आहे। आज त्या ठिकाणी पलूस शहरामध्ये एक प्रतिष्ठित काढलं होतं त्याचं आणि विद्यार्थी 6वीत होता त्यावेळी त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला होता। मी पहिल्यांदा सांगितलं की मी आत्मस्तुतीचा दोष करून हे सांगत आहे। त्यात माझा मोठेपणा सांगणं हा माझा हेतू नाही, तर केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे। आपण सुरुवात करूया आणि लहान शाळेतली मुलं आहेत त्यांच्यापासून सुरुवात करू। तुम्ही काही उपक्रम केलात मॅडम संतोषराव, तर तुमच्या बरोबर मी आहे
मी काही इथून बोललेलो असेल तरी मी वेगळा म्हणून बोललेलो नाही, तुमच्यातलाच एक आहे असं म्हणून बोललेलो आहे. त्यातले काही दोषारोप वाटणाऱ्या गोष्टी वाटल्या असतील तर ते सगळे दोष मला सुद्धा आहेत. काही मुनिवा दाखवले असतील तर त्या माझ्या सुद्धा मुनिवा आहेत, हे मान्य करू. आणि यापुढे तुम्ही कुठलेही साहित्यिक कार्यक्रम असेल, काही तुम्हाला गरज वाटली, मी उपयुक्त ठरेन असं वाटलं तर मला आपण अवश्य बोलवा. मी तुम्हाला तुमच्यासाठी सदैव तयार असेल. मानधन न घेता